गुड मॉर्निंग. 8वी शिष्यवृत्ती परीक्षा 2025 ची आज आपण गणित विषयाची प्रश्नपत्रिका सुरू करतोय. प्रश्न क्रमांक 26 ते 41 आज आपण पाहूया. दरसाल दर शेकडा 12 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 2 वर्षाचे चक्रवाढ व्याज व सरळ व्याज यांच्यातील फरक किती? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता पहिल्यांदा आपण सरळ व्याज काढूया. सरळ व्याज सूत्र काय रे? इंग्रजीत जर लिहायचं म्हटलं तर I इज इक्वल टू P इंटू R इंटू N डिवायडेड बाय 100. P म्हणजे प्रिन्सिपल, मुद्दल. प्रिन्सिपल किती टाकूया? 10,000. R रेट ऑफ इंटरेस्ट, व्याजाचा दर, तो 12 दिलेला आहे. आणि N म्हणजे टाइम पिरियड, कालावधी, नंबर ऑफ इयर्स, 2 वर्ष. आणि भागिले 100. या 2 झिरोला हे 2 झिरो कट. मग 12 दुनी 24 आणि 24 गुणिले 100 2400. सरळ व्याज 2400 आलं पहा. आता आपल्याला चक्रवाढ व्याज काढण्यासाठी चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं सूत्र माहित पाहिजे. काय आहे? अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल इन ब्रॅकेट 1/1 प्लस रेट ऑफ इंटरेस्ट डिवायडेड बाय 100 रेस टू n. आता या उजव्या बाजूमध्ये किमती भरूया. P ची किंमत 10,000, R ची किंमत 12 छेदामध्ये 100 आणि N ची किंमत 2. 4 न याला भाग घालूया. 4 त्रिक 12, 4 दुनी 8 आणि 4 पंचे 20. मग हे 10,000. आता तिरकस गुणाकार केला तर 25 अधिक 3 होईल 28. आणि 28 चा वर्ग किती? 784. आणि खाली 25 एके 25. 25 चा वर्ग म्हणजे 25 गुणिले 25 करूया. आता 25 ने 10,000ला भागूया. 25 एके 25, 25 चोक 100 आणि हे 2 झिरो. 25 एके 25 राहिलं 15. तेव्हा घेतलं 0 150. 25 150 आणि 784 गुणिले 16. किती गुणाकार येतोय करून बघा. 784 आणि 16चा गुणाकार मला वाटते 12,544 इतकं येते. आणि मग आपलं कंपाऊंड इंटरेस्ट काढण्याचं सूत्र काय आहे? अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. मग अमाऊंट म्हणजे रास आताच काढली 12,544 आणि वजा प्रिन्सिपल 10,000. आता हे वजा किती येईल? 2,544. आता आपण सरळ व्याज काढलेला आहे, चक्रवाढ व्याज काढलेला आहे. दोघातला फरक विचारलाय. चक्रवाढ व्याज जास्त आहे, मग सिंपल इंटरेस्ट मायनस कंपाऊंड इंटरेस्ट मायनस सिंपल इंटरेस्ट ही वजाबाकी. कंपाऊंड इंटरेस्ट 2,544 आणि वजा सिंपल इंटरेस्ट 2,400. किती आली वजाबाकी? 144. 144. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 3. बघा, लागोपाठ 2 गणित या घटकावर आधारित आलेले आहेत 2025च्या प्रश्नपत्रिकेत. दरसाल दर शेकडा 10 दराने 10,000 रुपये मुद्दलाचे 3.5 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? आता पुन्हा चक्रवाढ व्याजानं रास काढण्याचं सूत्र. काय सूत्र आहे? P कंसात 1/1 अधिक R छेद 100 कंसाचा N घातांक.
आता याच्यामध्ये पी ची किंमत किती भरायची? 10,000. आर ची किती? 10. छेद एन ची अंशामध्ये 3.5 म्हणजे 3.5 भरले तरी चालेल. आता इथं एक स्टेप महत्वाची आहे बघा. 3.5 म्हणजे एकदा घातांक 3 घ्यायचा आणि एकदा घातांक 0.5 घ्यायचा. कळतंय का? समजा इथं मी 3 घातांक घेतला आणि पुढे हाच कंस घेतो आणि घातांक किती घेतो? 0.5. पाया समान असल्यावर घातांकांची बेरीज करायची असते. मग बघा इथं 10,000, इथं आहे असा पहिला कंस लिहिला 1/1 अधिक 10/100 कंसाचा घन. फक्त ह्या कंसात काय बदल करायचा सांगा? इथं घातांकाची जर दुप्पट केली 0.5 म्हणजे अर्धाची दुप्पट 1, तर ह्या 10ची निमपट करायची असते. आता करूया सिम्प्लिफाय. 10,000 गुणिले, आता या झिरोला हा झिरो कट, तिरकस गुणाकाराची बेरीज करा. 10 अधिक 1 11 आणि 11चा घन किती? 1331 आणि छेदामध्ये 10चा घन किती? 1000. इथं सिम्प्लिफाय 5 1 5, 5 2 10, 0 ला 0, 20 अधिक 1 21 आणि छेदाचा गुणाकार 20. आता बघा एकूण 4 झिरो कट करूया आपण. हे 4 झिरो, ह्यातलं 3 आणि ह्यातला 1 असे 4. ए बरोबर काय येते मग? 1331 गुणिले 21 करा. तेराशे 31 गुणिले 21. 21 1 21 चला 2. 21 त्रिक 63 आणि 2 65 चला 6. 21 त्रिक 63 आणि 6 69 चला 6. 21 1 21 आणि 6 27 आणि भागिले 2. पुन्हा बे 1 बे, बे त्रिक 6, 91 19, 92 18, 1 5 15, बे 37 14, 1 1 11, बे 5 10 आणि पुन्हा बे 5 10. ही रास झाली. आपल्याला करायचे चक्रवाढ व्याज. सूत्र काय चक्रवाढ व्याजाचं? कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू अमाऊंट मायनस प्रिन्सिपल. मग अमाऊंट किती आली? 13,975.5 आणि त्यातून प्रिन्सिपल आपण 10,000 मायनस करूया. किती आलं उत्तर? 3,975.5. 5 म्हणजे 50 लिहिलं तरी चालतंय. आहे का पर्याय? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. नेक्स्ट, म्हशीच्या 400 लिटर दुधात मलईचं प्रमाण 11% आहे. गाईच्या 600 लिटर दुधात मलईचं प्रमाण 8% आहे. सर्व दूध एकत्र केले तर मिश्रणात मलईचं प्रमाण किती टक्के असेल? आता म्हशीचं 400 लिटर दूध आहे, त्यामध्ये 11% मलई. 11% आपण 11/100 असे लिहितो. आता गुणिले मध्ये, आता अंशातील हे 2 झिरो छेदातील 2 झिरोला कॅन्सल. 11 आणि 4चा गुणाकार किती येणार मग? 44. याचा अर्थ काय रे? 400 लिटर दुधामध्ये 44 लिटर मलई, असा त्याचा अर्थ. आता गाईच्या दुधातील मलई आपण काढूया. गाईचं दूध आहे 600 लिटर आणि त्यामध्ये 8% मलई आहे, म्हणजे त्याला 8/100 न गुणूया. आता या 2 झिरोला हे 2 झिरो कट, 6 8 48. ह्याचा अर्थ काय? गाईच्या 600 लिटर दुधामध्ये 48 लिटर मलई आहे
आता हे दोन्ही दूध एकत्र जर केलं तर म्हैशीचं दूध 400 लिटर आणि गाईचं लिटर 600. दोघांची बेरीज किती लिटर दूध होणार एकूण? 400 आणि 600 ची बेरीज 1000. आता 1000 लिटर दुधामध्ये मलाई किती झाली? ह्या दोघांची बेरीज करा, 44 आणि 48 ची. किती ती बेरीज? 92. मग 1000 लिटर दुधामध्ये जर 92 लिटर मलाई असेल तर आपल्याला शेकडा मलाई विचारली, टक्केवारी म्हणजे 100चं प्रमाण काढायचे. मग 100ला किती? 1000ला 10 भागलं की 100 येते. मग 92ला पण 10 भागा. किती येणार? 9.2%. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, ए वर्ग अधिक बी वर्ग बरोबर 325, ए अधिक बी बरोबर 23, ए बी गुणाकार 102, तर ए वजा बी बरोबर किती? एक अंदाज करायचा तर कोणतं सूत्र वापरता येईल रे? समजा मी ए वजा बी ब्रॅकेटचा स्क्वेअर ह्याचं विस्तार सूत्र मला सांगा काय आहे? कारण ती राशी काढायची आपल्याला, ए वजा बी. सांगा विस्तार सूत्र काय? ए वर्ग वजा 2ab अधिक बी वर्ग, बरोबर? मग ह्याच्यामध्ये आपण किमती अगोदर ए वर्ग आणि बी वर्गाची बेरीज अगोदर लिहितो आणि नंतर वजा 2ab लिहितो. आता ह्या दोघांची तर आपल्याला बेरीज दिलेली आहे. किती रे? ए वर्ग अधिक बी वर्ग बघा पण इथं 325 वजा 2. आता ए आणि बी चा गुणाकार पण दिलेला आहे. किती दिलेला आहे? 102. मग 325 वजा 102 ची दुप्पट 204 करा वजा बाकी 1 2 1 121 आलं. आता दोन्ही बाजूची वर्गमूळ काढा. ए वजा बी वर्गाचं वर्गमूळ म्हणजे नुसतं ए वजा बी राहणार आणि 121 वर्गमूळ किती येणार? 11. म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट, 50 रुपयास एक याप्रमाणे एका दुकानदाराने 100 वस्तू खरेदी केल्या. त्यातील 2 वस्तू खराब झाल्यामुळे फेकून दिल्या. उरलेल्या वस्तू प्रत्येकी 60 रुपये प्रमाणे विकल्या तर या व्यवहारात त्याला शेकडा नफा किंवा तोटा किती झाला? आता पहिल्यांदा आपण काय लिहूया? दर लिहूया. आणि पुन्हा किती वस्तू खरेदी केल्या किंवा किती वस्तू विकल्या त्याला आपण नग म्हणूया. आता खरेदी करताना दर किती होता रे? खरेदी करताना एका वस्तूचा दर किती होता? 50. आणि किती वस्तू खरेदी केल्या? 100. मग आपण पहिल्यांदा ह्या दोघांचा गुणाकार करून खरेदी किंमत काढूया. किती येणार खरेदी किंमत? किती आली खरेदी किंमत? 5000. आता 2 वस्तू खराब झाल्या म्हणजे किती वस्तू विकल्या जाणार आहेत? 100तल्या 2 खराब झाल्या. मग 100तून 2 मायनस करा 98. आणि या 98 वस्तू एक वस्तू 60 रुपये याप्रमाणे विकली म्हणजे एका वस्तूची विक्री किंमत किती येणार? 60. करा हा गुणाकार 6 8 48 चला 4 6 9 54 आणि 4 58. 5880 ही झाली विक्री किंमत. आता मला सांगा खरेदी किंमत जास्त आहे की विक्री किंमत जास्त आहे? विक्री किंमत जास्त आहे. विक्री किंमत जास्त असल्यावर नफा होतो का तोटा? तर नफा. सूत्र काय नफाचं? विक्री वजा खरेदी. मग 5880 मधून 5000 वजा करा. किती येणार नफा? 880 रुपये नफा झाला आहे की नाही?
पण आपल्याला नफा हा टक्केवारीत विचारलाय म्हणजे शेकडा नफा काढावा लागेल. मग शेकडा नफा काढण्याचं सूत्र काय आहे आपलं? नफा छेद खरेदी किंमत गुणिले 100. मग नफा 880, खरेदी किंमत 5000 आणि गुणिले 100. आता अंशातील हे 3 झिरो या छेदातील 3 झिरोला कॅन्सल झालं. 5 एके 5, 3 8, 38, 5 7 35, 3 0 30, 5 36. 17.6% नफा म्हणजे पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट, एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 2.5 पट नफा ती वस्तू 300 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता इथं नफा आणि तोटाशी 2 सूत्र मी लिहितो. सगळ्या नफ्याचं सूत्र काय रे? काय वजा काय? विक्री वजा खरेदी. आणि तोट्याचं सूत्र काय? खरेदी वजा विक्री. आता खरेदी किंमत काढायची आहे, त्यामुळं खरेदीचं सूत्र मला सांगा. आता डाव्या बाजूचं सूत्र काय होणार? वजा खरेदी डावीकडे आल्यावर अधिक खरेदी होणार. आणि इकडे काय होणार? व्ही म्हणजे विक्री आणि वजा नफा. खरेदी बरोबर विक्री वजा नफा. आणि इकडे सूत्र काय होणार खरेदीचं सांगा? उजव्या बाजूला खरेदी ठेवलं, तोटा. आता वजा विक्री डावीकडे आल्यावर अधिक विक्री होणार. बघा, खरेदीचं पहिलं सूत्र आहे विक्री वजा नफा आणि खरेदीचं दुसरं सूत्र आहे तोटा अधिक विक्री. मग मी इथे एक नवीन सूत्र तयार करतो, खरेदी लिहित नाही. विक्री वजा नफा बरोबर तोटा अधिक विक्री बरोबर तोटा अधिक विक्री. पण विक्रीची किंमत वेगळी घ्यायची. आता पहिल्या वाक्यात काय लिहिलंय? एक वस्तू 216 रुपयास विकल्यास जेवढ्या तोटा होतो, आपण हा तोटा एक्स मानूया आणि विक्री किंमत 216 टाकूया. म्हणजे तोट्याच्या बाजूला विक्री किंमत 216 टाकायची. आता उजव्या साईडला तोटा आहे, तोट्याच्या जागी एक्स लिहितो आणि तोटा कधी होतो? वस्तू 216 ला विकल्यानंतर. इथं 216 लिहितो. आता इथं 2.5 पट नफा. 2.5 पट नफा म्हणजे किती पट रे? 2.5 पट म्हणजे 502 गुणिले एक्स. आणि त्यावेळेस विक्री किती? 300. म्हणजे इथं 300 टाकतो. आता समीकरणाच्या दोन्ही बाजूला 2 न गुणूया, कारण एका ठिकाणी छेद 2 आहे. मग 2 न गुणल्यावर 300 ला 2 न गुणल्यावर 700 होणार. याला 2 न गुणल्यावर फक्त 5x राहणार. याला 2 न गुणल्यावर 2x आणि ह्याला 2 न गुणल्यावर 432. आता x ची पद उजवीकडे घेऊया. वजा 5x उजवीकडे गेल्यावर अधिक 5x आणि 432 डावीकडे गेल्यावर वजा 432 आणि 2 आणि 5 ची बेरीज किती मग? 7x. आता इथं करा वजाबाकी. किती ते वजाबाकी बघा? 8. इथं 1, 10तून 4 गेलं 6, इथं 1 ना? 1, 148. नाही, काहीतरी चुकतंय बघ. वजाबाकी चुकली का? 10तून 4 गेलं 6 ना? तर वजाबाकी 168 होते. हा, मग x बरोबर 168 भागिले 7. किती ते भाकार? 7 दुनी 14, 2 8 28, 7 चौक 28, 24. x ची किंमत 24 आली. आपल्याला विचारलंय काय? खरेदी किंमत. मग खरेदी किंमतीचं वरचं 2 पैकी कुठलंही सूत्र सांगा. हे घेऊ का 2 नंबरचं? बघा, हे घेतो. खरेदी बरोबर तोटा अधिक विक्री. खरेदी बरोबर काय घेऊया सूत्र? तोटा अधिक विक्री. मग तोटा आपण किती घेतला होता?
एक्स आणि एक्स ची किंमत इथं 24 टाकतो आणि विक्री किती घेतली होती 216. 216 आणि 24 ची बेरीज करा 240. 240 म्हणजे पर्याय क्रमांक 4. 4. नेक्स्ट, कृषी विभागाकडून एका शेतकऱ्यास शेकडा 35 सूट मिळाल्यानंतर एक ठिबक संच 3,25,000 रुपयास मिळाला तर त्या संचाची छापील किंमत किती? आता मी अंशामध्ये छापील किंमत देतो आणि छेदामध्ये काय देऊ सांगा? विक्री किंमत. असं गणित आलं की दोन गुणोत्तर एक समान करायची, अंशामध्ये छापील किंमत एक मानायची. मला सांगा 35 शेकडा 35 सूट म्हणजे 100तून 35 वजा करावं लागणार. किती वजाबाकी येणार? विक्री किंमत किती होणार? 100 जर छापील किंमत असेल 35 रुपये जर कमी केलं तर विक्री किंमत किती असणार? 100 वजा 35 करा 65. 65. आता छापील किंमत विचारलेली आहे ती एक्स मानूया आणि विक्री किंमत दिली 3,25,000. सोपं आहे. तिरकस गुणाकार एक्स बरोबर 100 गुणिले 3,25,000 आणि गुणिले 65 इकडे गेल्या काय होणार भागिले 65. कशानं भाग देतोय सांगा? मला वाटते 65 ची 5 पट आहे का रे 325? आहे का? 60 ची 5 पट 300 आणि 5 ची 25 बरोबर आहे आणि वर 3 0. मग किती येणार? 5 शून्य हे 3 आणि ते 2 5 शून्य 5 लाख आहे का उत्तर? पर्याय क्रमांक 1. सोबतच्या आकृतीत प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या 3.5 सेमी आहे तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ किती? कोण सांगते कसं काढायचं? फार सोपं आहे. एकतीस मुलं प्रेझेंट आहेत, बघू एखादं उत्तर सांगता येते का? बरं थोडी रचना केल्यावर तुमच्या लक्षात येईल. मी काय करतो हा स्वरांजली सांगते सांग. सर ते जे टिंब दिलेत ते जोडून चौकोन तयार करायचा. म्हणजे वर्तुळाचं केंद्रबिंदू जोडणार. हा आणि मग त्या पूर्ण आधी चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आणि मग वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढून गुणिले 4 करायचं आणि त्यांची वजाबाकी केली की मधल्या त्या रेखांकित भागाचं क्षेत्रफळ निघणार. बरोबर आहे. बघा समजा आपण या 4 वर्तुळाच्या केंद्रबिंदूंना आपण PQRS अशी नावं दिली. आता PQRS लक्षात ठेवा हा चौरस असणार आहे. काय असणार आहे? चौरस असणार आहे. मग आपण चौरसाचे क्षेत्रफळ सूत्र वापरूया. चौरसाचे क्षेत्रफळ म्हणजे बाजूचा वर्ग. मग तुम्हाला त्रिज्या 3.5 दिली आहे. मग ही सुद्धा 3.5. मग चौरसाची बाजू किती येणार आहे? 7. मग इथं 7चा वर्ग किती येणार? 49. आता एक लक्षात ठेवा आपल्याला चौरसाच्या क्षेत्रफळातून 4 वर्तुळ पाकळींची क्षेत्रफळ वजा करावे लागणार. पण एक लक्षात ठेवा ही वर्तुळ पाकळी आहे, ही वर्तुळ पाकळी आहे, ही वर्तुळ पाकळी आहे आणि ही वर्तुळ पाकळी. या 4 वर्तुळ पाकळ्या एकत्र केल्या की वर्तुळ तयार होईल करणार आहे. या 4 वर्तुळ पाकळ्या जर एकत्र केल्या तर काय तयार होईल? वर्तुळ तयार होईल. म्हणजेच आपण इथं वर्तुळाचं क्षेत्रफळ काढूया. 4 वर्तुळ पाकळ्यांचं एकत्रित क्षेत्रफळ म्हणजेच वर्तुळाचं क्षेत्रफळ. मग पाय वर्ग मग 22/7 त्रिज्या किती? 3.5 त्याचा वर्ग म्हणजे 2 वेळा गुणाकार. आता बघा 7 एके 7 7 0 0 7 5 35. 22 न 0.5 ला गुणायचं म्हणजे 22 ची निमपट 11 आणि 11 न पुन्हा 3.5 ला गुणूया. 11 5 55 चला 5 11 त्रिक 33 आणि 38.5 सेंटीमीटर. आणि मग रेखांकित भागाचं क्षेत्रफळ बरोबर चौरसाचं क्षेत्रफळ वजा
वर्तुळाचं क्षेत्रफळ म्हणजे 49 मधून 38.5 वजा करूया. किती ती वजाबाकी बघा? 10.5 चौरस सेंटीमीटर. 10.5 चौरस सेमी. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. नेक्स्ट 25, 18, x, 20, 17, 20, 21, 25 या सर्व प्राप्तांकांचं मध्यमान 21 आहे, तर x ची किंमत काढा. आता इथं पहिल्यांदा मध्यमान बरोबर सूत्र काय रे? कोण सांगते? मध्यमान बरोबर सर्व प्राप्तांकांची बेरीज भागिले प्राप्तांकांची एकूण संख्या. मग मध्यमान 21 दिलेला आहे. आता प्राप्तांक किती आहेत? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 म्हणजे यांची किंमत 8 आहे. आता ह्यांची बेरीज करून मला सांगा किती ते? 25 अधिक 18 अधिक 20 अधिक 17 अधिक 20 अधिक 21 अधिक 25 ह्या 7ची बेरीज करा. एकशे 46 146 बरोबर आहे. आणि त्यामध्ये x मिळवायचा. आता भागिले 8 डावीकडे आल्यावर गुणिले. मग 21 आणि 8चा गुणाकार किती? 168. 168 आणि उजवी बाजू 146 अधिक x. 146 डावीकडे आल्यावर वजा होणार. वजा 146 किती वजा बाकी किती? 22 म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. (49x वर्ग अधिक 1/49x वर्ग ही राशी पूर्ण वर्ग होण्यासाठी कोणते पद मिळवावे? इथं कोणती दोन सूत्र माहित पाहिजे रे तुम्हाला? पहिलं सूत्र a अधिक b कंसाचा वर्ग. काय विस्तार सूत्र आहे याचं? a वर्ग अधिक 2ab अधिक b वर्ग आणि a वजा b चा वर्ग हे काय आहे? मधलं चिन्ह फक्त मायनस, बाकी सगळं सेम. हा आता इथे एक लक्षात ठेवा, तुम्हाला दिलंय काय? तर हे दिलंय बघा, a वर्ग आणि b वर्गची बेरीज. इथं पण a वर्ग आणि b वर्गची बेरीज म्हणजे तुम्हाला हे काढायची. 2ab आणि वजा 2ab. मग a ची किंमत काढण्यासाठी अगोदर काय करावं लागेल? 49x वर्ग कोणाचा वर्ग आहे? 7x कंसाचा वर्ग आहे. आणि 1/49x वर्ग कोणाचा वर्ग आहे? 1/7x कंसाचा वर्ग आहे. आता डायरेक्ट आपण उत्तर काढूया. पहिलं पद काढताना +2ab आहे की नाही? प्लस चिन्ह नाही लिहिलं तरी चालतंय. 2. आता a ची किंमत किती घ्यायची? ही a ची किंमत घ्यायची. a ची किंमत 7x आणि b ची काय घ्यायची? 1/7x. मग ह्या 7x ला हे 7x कॅन्सल. 2 उत्तर येते 2 म्हणजे पर्याय क्रमांक 3. आणि दुसरं पद काढताना -2ab. 2 च्या जागेवर फक्त -2 येणार. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 1 आणि 2 अशी 1 आणि 3 अशी दोन उत्तर आहेत बघा. 35. नेक्स्ट, एका शेतकऱ्यानं आपल्या बागेत लावलेल्या फळझाडांचा वृत्तालेख सोबत दिलेला आहे. त्यावरून पुढील प्रश्नांची उत्तरे पर्यायातून निवडा. प्रश्न क्रमांक 36, शेतकऱ्यांना लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? आता एक आपण करूया, सर्व टक्केवाऱ्यांची बेरीज 100 येते पहा. मग हे 15 आणि 30 किती बेरीज? 45. 45 आणि 20 55, 65, 65 आणि 10 75 म्हणजे ह्या 4ची बेरीज 75%. मग राहिले किती टक्के? नारळ किती टक्के असणार? नारळ किती टक्के असणार?
25%. मग आपण असं करूया, एकूण झाड आपण एक्स मानूया. मग एक्सचा 25%, म्हणजे एकूण झाडातील 25% झाडं कशाची आहेत? नारळाची. पण त्या नारळांची संख्या तुम्हाला किती दिली आहे? 280. काय केलं समजलं का? अरे काय केलं समजलं का? 100तून सर 60 टक्केवारी मायनस केली. हा, आता आपण हे सोडवूया. एक्स बरोबर 280. आता भागिले 100 उजवीकडे गेल्यावर गुणिले होणार. आणि अंशातील जे 25 आहे ते छेदात गेल्यावर भागिले होणार. 25 एके 25 आणि 25 चौक 100. करा गुणाकार 280 आणि 4चा. 0ला 0, 4 8 32, चला 3 120. 3 11. 1120 आहेत का? शेतकऱ्यांना लावलेल्या एकूण फळझाडांची संख्या किती? पर्याय क्रमांक 1 1120. अजून एक जोडून प्रश्न आहे. पुढे काय बघा. ज्या फळामध्ये एकापेक्षा जास्त बिया आहेत अशा फळझाडांची एकूण संख्या किती? आता हे मी डिलीट करतो. 1120 फक्त लक्षात ठेवा. एकापेक्षा सांगायचं लिंबामध्ये किती बी असतात रे? एकापेक्षा जास्त असतात ना? हो सर. आंब्यामध्ये एकापेक्षा जास्त असतात का? नाही. एकच असते. चिकू मध्ये असतात ना? असतात. हो संत्री हो असतात. मग नारळ नाही. आता मग लिंबाचं 15%, चिकू 20% आणि संत्री 10%. ह्या तिघांची बेरीज करा. किती टक्के येते? किती ती बेरीज? 45%. 45. म्हणजे 45% फळझाडामध्ये एकापेक्षा जास्त बिया असतील. आता एकूण आपली फळं किती आली होती रे? त्याचा 45% करणार आहे आपण. एकूण फळं किती आपल्याला? फळझाडांची संख्या किती? 1120 आणि त्याचा 45% करूया. 45 100 गुणूया. आता या झिरोला हा झिरो कट. 112 आणि 45 चा गुणाकार करा. चला. सर पर्याय क्रमांक 2. ठीक आहे, बरोबर आहे. कारण की 112 आणि 45 चा गुणाकार 5040. आणि भागिले 10 करा. पुन्हा ह्या झिरोला हा झिरो घ्या. 504. बरोबर आहे. 504. मग पर्याय क्रमांक 2. आता इथं बघा, 2x वर्ग अधिक 5x वजा 8 प्लस 7x वर्ग वजा 9x अधिक 3. आता इथं बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे ही तिन्ही बदला. म्हणजे 9x चं चिन्ह काय होईल? वजा 9x वर्ग वजा 4x चं काय होईल? अधिक 4x आणि वजा 6 चं काय होईल? अधिक 6. आता x वर्ग पदांचं एकत्रीकरण करूया. ह्या 2x वर्ग आणि 7x वर्गची बेरीज काय येणार? 9x वर्ग. आणि ह्या 9x वर्गला हे वजा 9x वर्ग कट झालं. म्हणजे x वर्गची सगळीच पदं कॅन्सल झाली. आता इथं 5x आणि 4x ची बेरीज 9x आणि 9x ला हे वजा 9x पण कट होते. म्हणजे 9x ची पण सगळी पदं कॅन्सल झाली. आता बघा, इथं 6 आणि 3 ची बेरीज 9 आणि 9 वजा 8 किती येते? 1. म्हणजे याचं उत्तर पर्याय क्रमांक 4. नेक्स्ट,
आता मला सांगा इथं 4 म्हणजे कोणाचा वर्ग असणार आहे? 2. 2चा 2चा. मग इथं कुठलं विस्तार सूत्र वापरायचं? ए वर्ग वजा बी वर्ग बरोबर ए वर्ग वजा बी वर्ग ए अधिक बी ए वजा बी. ए वजा बी मग त्या सूत्राचा उपयोग केल्यावर x अधिक 2 येणार पहिला कंस आहे की नाही आणि दुसरा कंस काय येणार x वजा 2. आता छेदामध्ये अशा दोन संख्या सांगा की ज्यांचा गुणाकार वजा 10 येतोय आणि बेरीज अधिक 7. अधिक 5 वजा 2 अधिक 5 वजा 2. बघा 5 दुनी 10 गुणाकार ऋण आणि 5तून 2 गेलं 3 मोठ्या संख्येचं चिन्ह म्हणजे पहिला अवयव काय पडणार x मध्ये पहिली इष्ट संख्या मिळवली आणि दुसऱ्या कंसात x च्या पुढे -2 लिहिलं. नेक्स्ट आता गुणाकार वजा 15 आणि बेरीज अधिक 2 इष्ट संख्या सांगा. अधिक 5 वजा 3. अधिक 5 वजा 3. 5 त्रिक 15 वजा बरोबर आहे 5तून 3 गेलं 2 मोठ्या संख्येत अवयव काय पडलं x च्या पुढे अधिक 3 सॉरी अधिक 5 आणि दुसऱ्या कंसात x च्या पुढे काय ठेवायचं वजा 3. ठीक आहे आता छेद सांगा गुणाकार वजा 6 आणि बेरीज वजा 1. वजा 3 अधिक 2. वजा 3 अधिक 2. एकदा चेक करतो 3 दुनी 6 वजा बरोबर आहे 3तून 2 गेलं 1 मोठ्या संख्येचं करेक्ट. मग x च्या पुढं वजा 3 आणि दुसऱ्या कंसात x च्या पुढं अधिक 2. हे अवयव महत्वाचं पाडता आलं पाहिजे. आता अंशाला छेद घालवायचा x अधिक 5 ला x अधिक 5 कट x वजा 3 ला x वजा 3 कट x अधिक 2 ला x अधिक 2 कट x वजा 2 ला x वजा 2 कट 1 चा भाग लागला म्हणून याचं उत्तर पर्याय क्रमांक 3. आता या दोन बहुपदींच्या गुणाकाराची कोटी पूर्ण गुणाकार करायचा नाही जास्त घातांक असणाऱ्या पदांचा फक्त गुणाकार करायचा म्हणजे पहिल्या कंसामध्ये 16x चा 4 घातांक आणि दुसऱ्या कंसामध्ये पण 16x चा 4 घातांक फक्त या दोन मोठ्या घातांक असणाऱ्या पदांचा गुणाकार करायचा. मग 16 गुणिले 16 256 आणि x चा किती होणार आहे 4 ची बेरीज येणार 8वा घात 8 आणि मग कोटी किती 8 8 म्हणजे पर्याय क्रमांक 4. आणि शेवटचं उदाहरण एका अभयारण्यात जेवढे पक्षी आहेत त्यापैकी 1/2 पक्षी आकाशात विहार करत आहे 1/3 पक्षी झाडावर बसलेले आहेत 1/8 पक्षी जमिनीवर दाणे टिपत आहेत आणि उरलेले 45 पक्षी तलावात पोहत आहेत तर पक्ष्यांची एकूण संख्या किती. आपण पहिल्यांदा काय करूया ह्या 3 अपूर्णांकाची बेरीज करूया 1/2 अधिक 1/3 आणि अधिक 1/8 सांगा छेद किती आहे रे छेदाचा लसावी काढूया 24 येतोय 24 24. प्रत्येक ठिकाणी 24 करण्यासाठी ह्याला किती गुणावं लागेल 12 12. मग वर पण 12 ह्याला किती गुणावं लागेल 8 8 मग अंशाला सुद्धा 8 इथं 3 3 इथं पण 3 3 समान झाला. मग वरची बेरीज करा 12 आणि 8 20 आणि 20 आणि 3 किती 23. 23 म्हणजे एकूण पक्ष्यांपैकी 23/24 पक्षी काय करतायत आकाशात विहार करतायत झाडावर बसलेत किंवा दाणे टिपत आहेत. म्हणजे एकूण पक्ष्यांची संख्या आपण x मानणार आहे म्हणजे 23/24x एवढे जे पक्षी आहेत ते विहार करणे झाडावर बसणे किंवा जमिनीवर दाणे टिपत बसलेले आहेत आणि उरलेले 45 अधिक 45 करतो हे तलावात पोहत आहेत असे एकूण पक्षी किती आहेत x. हे समीकरण कळलं का कसं तयार केलं हो सर. हो सर छेदानं गुणूया दोन्ही बाजूला 24 न गुणतो मग इथं फक्त 23x उरलं. आता 45 आणि 24 ची गुणाकार करा रे
45 आणि 24चा गुणाकार करा. 1080. किती? 1080. 1080. बरं. आणि इकडे 24 न गुणल्यावर 24x. आता 24x च्या बाजूला 23x घेतो म्हणजे वजा होईल. आणि 1080 तसंच राहू द्या. किती राहिलं? 24तून 23 गेल्यावर x. आहे का पर्याय? पक्षांची एकूण संख्या x मांडली 1080. पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. अशा पद्धतीने आज आपण गेल्या वर्षी सर परीक्षा झाली होती 2025 ची, त्यातील प्रश्न क्रमांक 26 ते 41 पाहिलेले आहेत. उद्या आपण सर. 42 ते 58 पाहूया. बोला. हा सर, ते मागाशी जे गणित होतं त्याच्यामध्ये 23/24 ला जर 1 ने जर मायनस केलं 23/24x ला जर 1 ने जर मायनस केलं तर 1/24 x बरोबर 45 आणि x बरोबर 45 गुणिले 24 म्हणजे x चालतंय. बरोबर 1080 असं केलं तरी चालेल ना? हो चालते. नो प्रॉब्लेम. ठीक आहे. रात्री मी एक प्रश्नपत्रिका पाठवली, सोडवा. संध्याकाळी मी तुम्हाला उत्तर सूची पाठवतोय. बघूया किती मार्क पडतायत. गणिताचे सगळे प्रश्न आपण सोडवलेले आहेत, फक्त मराठीचे प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतील. ठीक आहे, बस करूया. ओके, बाय.